नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव माईन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय. आपण आता चाललो आहे प्रियाच्या मावशीकडे. ॲक्च्युली आम्ही काल जाणार होतो, पण काय पॉसिबल झालं नाही. म्हटलं आता जाऊया. काल तिकडनं आलो मामाकडनं, लेट झाला आम्हाला, तर म्हटलं आता निघूया आपण. आम्ही निघालो आता सायल्यात प्रियाच्या मामाकडे. मामानी मावशी तिथेच राहतं वाटतं, तिकडे जायचं आपल्याला. तिकडे मावशीची तब्येत थोडी म्हणजे मावशीची तब्येत ठीक नाही, मग त्यांना पण काय बघायला गेलो नव्हतो लग्नानंतर. म्हटलं आता जाऊन येऊया, भेटून यावं त्यांना. तर निघालो आहे. तिकडे गावचं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, खूप सुंदर असं मंदिर आहे. नंतर बघूया, आपल्याला वेळ भेटला नाही म्हणजे वेळ काढूनच जाऊ आपण, एक फेरी मारून येऊ मंदिराला. दाखवतो ना तुम्हाला, संध्याकाळी जाऊ आम्ही. हे बघा, इकडे शेती आहे, नंतर दाखवतो. वडाचं झाड आहे ते ना, वड आहे तो मोठा. हा, इथं गार वाटलं रे. तळी आहे वाटतं ही. कोणाची? अच्छा, हा. बघा, सायले मायनवाडी, श्री वाघजाई नवतरुण मित्र मंडळ, सायले मायनवाडी, पेडवण मायनवाडी. भावकी आहे, भावकी. मामाकडे आलो आता. इकडनं गेले, इकडनं आले आम्ही. हे मोठ्या मामाचं घर. बस्ताव आहे, घर बस्ताव आहे तुमचं. फॅन खाली जा, आपण बस सगळे फॅन खाली जा.
लवकर आली मी म्हटलं कधी येता आणि कधी नाही. धावत आली आम्ही, तुम्ही बोलला आणि आम्ही धावत आली. धावत आलो. मग काय हे बघा घाम किती आलाय. दोघं तिघात आली. हा मम्मीचे मम्मी पप्पा ते. अच्छा. हा ही आई आणि ते बाबा आणि हा मामा मोठा भाऊ सगळ्यात. हा मामा हा आणि ही छोटा असेल मामा. भेटले मामी माहिती आहे ना तो हा 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 तो तो मामा. मामा आहे हा. हा. असेल भेटला आणि पोरगा आता विव्या विव्या विव्या. विव्या माझा हा दादा माझा मोठा. मामीने बघा थंडा थंडा कूल कूल दिलाय आम्हाला आताच. घर दाखवतो. आहे ना हा हॉल आहे बघा, हॉल आहे. आतमध्ये हे देवारा रूम आहे, देवघर आहे. हे किचन आणि इकडे सेम तसंच आहे. हे मोठ्या मामाचं घर होतं आणि आता हे छोट्या मामाचं घर. सेम घर सेम एकदम. हे देवघर इकडे, हा हॉल. मामी पण व्हिडिओ बनवते वाटतं मोबाईल ठेवून तेव्हा. कोण व्हिडिओ बनवतं वाटतं तेव्हा स्टँडवर. नाही मामा टेलरिंग वगैरे करतो. चांगलं आहे ते. आणि ही पाचवी मोरी आहे ना ही. मोरी इकडे मोरी आहे बाथरूम. आता कोणता दाखवाय ना का गोष्टी बघ नरेंद्र मोदी बघणार आहे तुमचं घर. ही पाचची बाजू आहे बघा, हे पाठी. इथे कबड्डी वडी खेळतात वाटतं इथे. ही सान आहे बघा, ही त्यांची गावची सान आहे. आणि पाचची बाजू सगळी. आता हे पावसामुळे सगळ्यांनी टाकून ठेवलंय, नाहीतर हे सगळं उकरून काढतं. हे पाण्याने आहे ना हे सगळं उकरतं अंगण, म्हणून हे टाकावं लागतं दरवर्षी. कोबा कोबा जावई आमचे. गावचं वातावरणच भारी. आता मावशीच्या इकडे आलो आता. काटवली गावाचं नाव काय? काटवली. हे बघा रातांबे बघा. बरं लाईनचं लक्ष गेलं बघा. बापरे चिकार आहे बघा. रातांबे कोकम कोकम हे सगळे बागच आहे त्यांची. बघ नाही पूर्ण रातांब्याची बॅग आहे. बॅग बोलतोय बाग आहे. मी झालो फॉरनर सारखा बोलायला. हा बॅग आहे बॅग. हे बघा आई डोक्यावर बघा. हे बघा हातावर येतील असे रातांबे. ते बघा नका काढू, कोणाच्या तरी झाडायचे आहेत. चला हे बघा पडलेला घ्या बाहेर. हा बघा हा बघा. हे बघ हे पाय खाली बघ पिकलेला आहे. आत्ता पडलाय तो. हंटर पडलाय हंटर. हे बघा हे कोकम. ह्याचा आगोळ पण होतो त्या बियांचं आणि हे सुकल्यावरती कोकम होतं याचं. बघा हे कोकम लय महाग आहेत. ह्याच्यामध्ये हा हे काळा कोकम आहे आणि हा डार्क आहे. गोड असतो हा ना. नको नको आपला नाही. चला कोणतरी बाग लावली बघा ना दिसतंय. गावी हा प्रकार असतो, कधी असं कोणाचं काढायचं नसतं. तेच मगाशी बघितलं मी, कारण की त्यांनी बाग लावली ना. आपण असं काढू नाही शकत. त्याचं पडलेलं आपण उचलू शकतो, पण असं झाडाला तोडून नाही काढू शकत आपण. पाऊस भरलाय. संध्याकाळपर्यंत आला तरी येईल. लय बरं होईल आला तर. पावसाचं बघा ना वातावरण झालंय. काळे काळे ढग आलेत. तर मोबाईलमध्ये ते क्लिअरनेस असा दिसतोय ना. शाळेमध्ये आम्ही शाळा शिकलो. ही शाळा आहे. तुटली आहे ती आता. हे बघा हे मावशीचं घर आहे. ही पाचची साईड आहे ना. ही पाचची साईड. अरे हा हे बघ हे सामान सगळं ह्याचं बारशा बिरशाचं आहे बघा. हे ओमकारचं सामान सगळं डेकोरेशनचं सामान. त्याचं मंडपचं हे आहे ना. हे बघा युनिट कोण विचारत नाही इकडे युनिटला. आणि मुंबईला डिमांड आहे युनिटला भरपूर. बँचो पार्टीवाले फक्त. कोण आहे काय घरात? ही चक्की आहे. चक्की पण आहे आता मामाकडे. भाऊ उघडा फिरतोय कुठे? हा बघा हा गोलू आहे. हे गोल्या इकडे बघ मोबाईल मध्ये बघ. तू चाटलास ना मला हात धुवायला लागतील सारखे 1760 वेळा. हा बघा हा गोलू आहे. तुझं नाव सांग. इकडे बघ इकडे या गोल्या. गोलू इकडे या.
माणसाळू आहे माणसाळू आहे तो. बायचंच हे काय साधं टाकून. गोलू इकडे आहे, गोलू या 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 माझा बच्चा तू ये. चावेल चावेल चावेल. हे खाली आहे. तो जास्त तो माणसाळू जास्त आला ना की अंगावर येतात मग ते. हा बघा इकडे, गोलू इकडे, इकडे. या, या. बस खाली बस. तुला बिस्किट देणार आहे ना? बघा बिस्किट दे. हिच्या चेहऱ्यावरचा घाबरटपणा बघा. गोलू गोलू या इथे बस, इथे बस. गोलू या या इकडे या. बस खाली बाळा बस. बस खाली. बस खाली. त्याला काय गं पाहिजे? बस खाली बस बस इकडं बस बस चालले. गोलू या लवकर बस या इकडे ए, नको 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 नको. ये ये ए बेटा बस खाली. तू धर ए, नको ना. माझ्यावर गोलू तो तिला गोलू ही बाई गोलू गोलू ही बघ गोलू तो काय नाही करणार? गोलू अरे गप्पा बसा ना. कशाला मस्ती करताय तुझ्याशी. ये इकडे बेटा इकडे. बोलू इकडे. देखिए भाई साहब हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है, एक तो टेंशन है। इकडे या इकडे इकडे या या इकडे या. इथे बस. इथे बस. बस खाली. हुशार आहे हुशार आहे वा, हुशार आहे तो प्रिया. हुशार म्हणजे ते शान आहे तो. चावेल तो. नाही चावणार रे बघ त्याने पूर्ण हे ठेवलं पण दात नाही लावला त्याने थोडाफार. शान आहे तो. गप ना. त्याला जास्त आहे की मग जास्त आहे करू. इथे बस. आता तब्येती चांगला आहे. हा मी हात लावते. बरोबर का होता? नाही ते बस. बस. त्याला खायला नकोय आता त्याला माणसं पाहिजे. गोलू तू आता व्हिडिओ मध्ये दिसणार बघ लोकांना. नाही, रिक्षात गेली. त्या थांबलाय पोरे खाली. गोलू हे बघ व्हिडिओ मध्ये तुला काय बोलायचंय सुचित आलाय. व्हिडिओ मध्ये बोल. गोलू इकडे बघ. नाही आलेत पण ते खाली घरी. हे बघा निसर्गाची लीला बघा. फणस लोकांना झाडावर चढायला लागतं पण इथे बघा फणस कुठे आहे बघा. जमिनीला टेकलेले फणस आहेत. भरपूर आलेत रे. वरती पण आहेत की काय? अच्छा हा एवढ्याच ऐकलं मग चांगला आहे फणस हा. फणसचा बघा किती खाली आहे बघा. लहान पोरगा पण उचलू शकतो पाण्यातला आलेला हा बघा. पाण्यातनं आलेला पोरगा पण उचलू शकतो एवढे फणस आहेत खाली. झाड पण मस्त छोटच आहे पण त्याला भरपूर आलेत. हा, कुठनं झाड आणलेलं आहे रे बाबू? हे कलम ना. कलम येथे. बांधलेलं कलम. तो एक आता तयार झालाय. हा हा तो खाली एक तयार झालाय. ते तसे काटे जेव्हा मोठे होतील ना यांचे हा तेव्हा ते टिकणार. हा काय हा असे काटे मोठे व्हायला. अच्छा म्हणजे ही जातच वेगळी आहे. ही आपली केरलावाल्यांची. ओके ओके हा हा. इंग्लिश आहे ते इंग्लिश. तो गरा सफेद असेल ना याच्यामध्ये थोडासा ना पिवळा. पिवळाच ना. तुलाच पण जरा मोठा आणि हे कमी चिक कमी त्याला. ते ओके विकायला कसे असतात एकदम फोडलेले, समजला, हा. पूर्ण गरे हा तसंच ते. पूर्ण गरेच एकदम. तर मोठा भारी आहे. घ्या, मोठा दात मोठे. दाखवलं मी हे काय. काढून टाकलेले गेल्या वर्षी. हे कारण इकडे खडी ठेवलेली होती ना. हा तो स्लॅब टाकलेला त्याची घराचं काम आताच केलंय. गेल्या वर्षी. नाही घर पहिलंच होतं. अच्छा हे किचनचं आणि ते आहे ना ते चेंज केलं सगळं. ओके ओके मस्त आहे पण पार्टी पण. विव्याचं हे झालं तेव्हा स्लॅबचा. हे बघा दोघी बहिणी सख्या बहिणी आणि हे बघा या दोघी बहिणी. चला भेटूया आपण परत. या मुंबईला बहिणी मुंबईला या. या गोलूला घेऊन या. सगळ्यांचा आलाय ना फोटो. सगळे सगळे आले. चला निघालो आता. हे आता 2 दिवसांनी टाकतील व्हिडिओ. हा. इथे रेंज नाही ना मग मुंबईला गेल्यावर टाकतो. त्याला नेटवर्क भरपूर लागतं. टीव्हीला जातो मग. हा हे बघा हे तुम्हाला दाखवायचं राहिलं एक ओमकारची एक ट्रॉफी आहेत ह्या सगळ्या. हे बघा या सगळ्या कसल्या ट्रॉफी आहेत त्या पण तुम्हाला दिसत असेल पण मी तुम्हाला सांगतो. हा या पालखीच्या ट्रॉफी आहेत. ही ह्या वर्षीची पालखीची आहे. पालखी नाचवतात ना आपली कोकणी परंपरा आपली. ओकारची. ही जपतोय आपला ओमकार भाव. हा बघा इकडे बाहेर आहे. तो बघा इकडे बाहेर आहे. हा, तुम्ही पालखी नाचवता? पालखी नृत्य करतो तो.
तर त्याच्यामध्ये त्याला हे सेकंड प्राइज आहे. आमची स्मार्ट टीव्ही आहे ना हिने याच्यावरती Wi-Fi सगळे घेतलं. हे सगळ्या ट्रॉफी त्याच्याच आहेत. फक्त बोलायचं उत्कृष्ट नाव पालखी नाव नाचवणारा, बोलायचं, परत बोलायचं, ढोल वाजवणारा बोलायचं. वगैरे हे सगळं त्याला मिळाले सगळे. कुत्रा घ्या. बघा हा मामाचा मावशी जुना कुत्रा होता. याचं नाव काय? पांड्या. वाघ्या नावाप्रमाणेच आहे तो बिचारा म्हणजे ऑफ झाला, आजारी होता म्हणून तो. हा आताचा तो गोलू बघितला आता गोलू डेंजर आहे, डेंजर डॉन. आणि हे बघा हे सगळं सामान मामाचं मंडपचं सामान आहे इकडे. संगमेश्वर मध्ये फेमस आहे ओमकार साऊंड कृपा. तुम्हाला जर पाहिजे असेल मंडप बिंडप हे बघा कॉन्टॅक्ट वगैरे देतो मी. हे बघा कॉन्टॅक्ट नंबर नोट करून घ्या. हा बघा हा पालखी नाचवणारा ओमकार. हा याला तुम्ही युट्यूब वरती पण बघू शकता, दिसेल तुम्हाला पालखी. काय मंडळाचं नाव काय तुमच्या? फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक. हा नक्की त्यांनी सांगितलं तिथे चॅनलला, त्याच्या पण सबस्क्राईब करा. आणि आपली परंपरा भरपूर पूर्ण देशामध्ये पोचवली तरी चालेल. मंदिराकडे आलो आता पाया पडायला. मामाकडनं आलो मागाशी, मावशीकडनं वगैरे भेटून आलो मावशीला. आता आलोय मंदिरात. हे प्रियाच्या गावचं मंदिर आहे. ग्रामदेवत त्यांचं जागरूक देवस्थान आहे. तुम्हाला दाखवतो. ही साईडची बाजू आहे ना, हा ही साईडची बाजू. आणि यावर्षी वाटतं त्यांनी नवीन देवांची स्थापना केली, म्हणजे मूर्त्या वाटतं नवीन स्थापन केल्यात. फ्रंट तिकडनं वाटतं प्रिया. अच्छा ओके, या फ्रंटनीच जाऊया. बघा हा फ्रंट आहे, दाखवतो तुम्हाला मी. हां इकडनं फ्रंट आहे, ही फ्रंट जागा. मंदिर आहे त्यांचं. यावर्षीच कलर केला वाटतं त्याने, आहे ना बऱ्या. सुंदर असं मंदिर. हे बघा पक्षी आतमध्ये, त्याला बाहेर जायचं, त्याला बाहेर जायला भेटत नाही. घाबरला आता. बाबा जा बाहेर जा तुला आम्ही काय नाही करणार, जा. हे बघा इथे 7 मावले आहेत. ह्या 7 मावले आहेत. पाठी 3, पुढे 3 आणि मध्ये खाली फ्रंटला आहे. इथे शिंगोबादेव, श्री केदारलिंग, शिंगोबादेव आणि केदारलिंग इकडे. आणि त्यांच्याच बाजूला त्रिमुखा देवी. हे बघा हे त्रिमुखा देवी असं हे मंदिराचं स्वरूप आहे. आणि ही पालखी त्यांची शिमग्याला नाचवतात ती पालखी. प्रिय साईडला त्याला जायचंय. नाही तू मध्येच ना तिथे, त्यामुळे तो जात नाही. हे बघा हे मंदिर त्यांनी यावर्षीच कलर केलाय, मस्त वाटतं रे. पण हे नवीन स्थापना केलीत ना, हा हे देवांची नवीन स्थापना केली यावर्षी. सुंदर मूर्ती आहेत, आखणी वगैरे एकदम छान आहे. पाय पडूया आपण. बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. इकडे पण देव आहेत, ते बाहेर ठेवलेत. हे बघा हे वाटतं त्यांचे जुने देव आहेत वाटतं इथे ठेवलेत ते. मे बी माझ्या मते असं मला वाटतंय. इकडे पण हे देव आहेत, कालकाई देवी. इकडे विठ्ठलाई देवी. ही बघा ही विहीर आहे, विहिरीत पाणी आहे, भरपूर आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा. सुंदर असं वातावरण आहे. हिरवगार तर झालं, पण पावसाचा काही पत्ता नाही. हे सगळं आजूबाजूचा परिसर. आणि फ्रंटनी मंदिर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे असं मंदिराचं स्वरूप आहे. त्यांच्या गावचं मंदिर आहे प्रियाच्या. सुंदर असं पाठी ढगाने काय बॅकग्राऊंड दिलं एकदम भारी. इकडे ना गुरु महापुरुष यांचे स्थान आहे इथे. इकडे ना दार केली वाटतं, दारच ना ग, दाड आहे बघा. खुरपलंय सगळ्यांनी, पावसाची वाट बघताय.
लोक पावसाची वाट बघतायत. लोकांनी नांगरलंय वगैरे सगळं, पण काय पावसाचा पत्ता नाही. काय काय लोकांनी तो रोपं पण लावली आहेत. लोक आता असं करतात की पाणी टाकावं लागते त्यांना. आता आम्ही चालत चाललोय मंदिरात ना, आता घरी चालत चाललोय. हा, हे बस स्टॉप. प्रियाची एक विनंती आहे सरकारला, आपले संगमेश्वरचे कोण मंत्री बिंत्री कोण असतील त्यांनी जरा दखल घ्या, हे बस स्टॉप जरा अपडेट करा. हे बघा, एक चांगला मुद्दा तिने मला आता सांगितला. हे बस स्टॉप बघा, किती जुन्या काळातलं बस स्टॉप आहे. इथे गाडीचा आता पत्ता नाही, त्या गाड्या पण जरा जादा चालू केल्या तर बरं होईल, कारण की ह्यांच्याकडे गाड्यांचा भरपूर प्रॉब्लेम आहे. हे बस स्टॉप आहे. इथे इकडनं सरळ गेलात ना आपण, हे बघा इकडे आतमध्ये गेलात की आता आपण जो गेलो होतो ना सायले वगैरे, सायले काटवली वगैरे सगळी गावं इकडे आहेत. देवरुख वगैरे, देवरुखला जायला इकडून एक शॉर्टकट राईट मारायला. इकडे गेल्यावर कुठचं गाव आहे, इकडे कुठची गाव आहेत? बोरसूर, कुळे, पंचवळे. अच्छा, ह्या साईडला बोरसूत, कुळे, पंचवळे वगैरे इकडे. आणि इकडनं आपला जो संगमेश्वरवरून रोड येतो आतमध्ये, बोरबी ना, बुरबी 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 उर्बी हे सगळं आतमधून येतात, इकडनं रोड येतात. आणि हा असा मेन रोड नाका आहे इथे. आणि ह्या मेन नाक्यावरती बघा हे एस टी स्टँड आहे. एकदम दुर्मिळ भूत बांगल्यासारखं झालं ते, असं वाटतं तिथे काही भूतभीत राहत होती. जरा विनंती आहे, या गावातले कोण ग्रामसेवक वगैरे कोण असतील त्यांनी जरा लक्ष द्या. आणि ते बसची पण सोय, बस नाही आहे ना तुमच्याकडे? येतात ना बस. किती आहेत? 3 बस फक्त. संध्याकाळी येते, सकाळी. मला तर अजूनपर्यंत दिसली नाही बस. काय नाही दिसली, दाखवली ना तुम्हाला. त्या मागाशी गेली ती, त्या दिवशी बोलते ती इकडे जाताना दिसलीच नाही मला बस. लक्ष देऊया आता, इथे कॅमेरा लावून ठेवा, म्हणजे कसं किती बस आता इथे हिच्यासाठी इथं कॅमेरा लावतो. काउंटिंग होईल. हा गेला वाटतं. आलो, हे बघा घरी चालतच आलो आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर. हे बघा हे बायताईचं घर, ते बघा ते तिकडे तेच आहे ना. हे बघा हे बायताईचं घर, घरात कोण नाही वाटतं. बायताई इकडे गेलो नाही अजून. हा, जेव्हा आम्ही आलो तेव्हा नव्हती ॲक्च्युली ते लोक. पण आपण लेट आलो. हा, आम्ही लेट आलो, रात्री लेट आलो होतो. हे काय आहे, हे काय? हे ते असं लावतात ना, वय घालण्यासाठी, वयच बोलतात ना. जेवलास ना? नाही जेवायचं. इकडे भरती कुठे जातात? राईट. हिची इन्फॉर्मेशन ॲक्च्युली चुकीची असते. ही बघा कुठे चाललं हो? डॉक्टरकडे जाऊन या. मामानं आमच्या पायात काटा लागलाय बघा, पाय सुजला, त्या काट्यामुळे त्यांचा पाय सुजलाय. त्यांना म्हटलं आता जाऊन या डॉक्टरकडे, कारण की ते गावठी औषध करून त्यांना काही फरक पडत नाही. म्हटलं डॉक्टरकडे जाऊन या पटकन. ही बघा आत्या फुल तयार झाली. हा, कुठे आता डॉक्टर कुठे? संगमेश्वरात. कोसुम नको, तिकडे येऊ द्या, गोडवाटीने या. जाऊन या तुम्ही, जाऊन या मंडळी. अशा तऱ्हेने आता घरी आलो आहे आम्ही. मंदिरातून वगैरे आलो, तिकडे वरती मामाकडे वगैरे गेलो होतो, मावशीकडे गेलो. मावशीची तब्येत नाही, त्याला जरा भेटून आलो मावशीला. आणि त्यानंतर मग आता येता बोललो आता मंदिरात जाऊया, नंतर काय जायला वेळ भेटणार नाही. तर तो व्हिडिओचा आता एंड करतो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या नक्की मला तुम्ही व्हिडिओमार्फत दिल्या तरी चालेल. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.